पुणे अत्याचार प्रकरणासंबंधीच्या गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या वक्तव्यानं बाद. स्वारगेटमधील घटना शांततेत घडली. योगेश कदम यांचं वक्तव्य. गृहराज्यमंत्री म्हणजे दिव्यच. पुणे अत्याचार प्रकरणावरील योगेश कदमांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा निशाणा. योगेश कदमांशी त्यांच्या वक्तव्याबाबत सविस्तर चर्चा करणार. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं अमित शहांना पत्र. दिल्लीत मराठी साहित्य संमेलन झालेल्या स्टेडियमवर थोरले बाजीराव पेशवे, सुभेदार मल्हारराव होळकर आणि महादजी शिंदेंचे अर्धाकृती पुतळे उभारण्यासाठी परवानगी देण्याची मागणी. मनसे म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी. मनसेनं मराठी माणसांसाठी केलेली 4 कामं दाखवावी. आशिष शेलार यांचं आव्हान. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी नागपूर पोलिसांचं पथक मध्य प्रदेशात. इंदूर आणि बालाघाट परिसरात शोध सुरू. राज्यात 1740 कोटींच्या गुंतवणुकीचा मार्ग मोकळा. मुख्यमंत्री फडणवीसांची दक्षिण कोरियासोबतच्या करारावर सही. 400 स्थानिक रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार.